ते नयनेचे आग्रे पाहावे आपण उजळल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडा एवढे होती व सगळे मनबुद्धीकडे तेने नाही निवृत्ती प्रसादे ज्ञान देवा लादला सुखाचा पैधाला तेने सुख ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मनबुद्धीकडे तेने नाही यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामनां अन्यांश्चास्त चरणश्रवणत्वगाज प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमा नमना करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दूसरे चरण संतांची दूसरे चरण संतांची अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांबोज तेजस्फुर दिग्प्रदेशम विधींद्रादिदेव सदा सुयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी जननी देवासी मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पाहावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल ते नयनेचे आग्रे पाहावे आपण उजळल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मनबुद्धीकडे तेने नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण ज्ञानांच्या राजे साधकांचं मायबाप योग्यांची माऊली कव्यालय साम्राज्य चक्रवर्ती अलंकार प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा पारमार्थिक अनुभव कथन करणारा अभंग आहे विठाल विठाल ऐका अभंग कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन प्रांगणामध्ये विराजित आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा आपल्या सगळ्यांना ज्ञातव्यासलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन वडजेमळा नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी नगरवासी कॉलनीवासी शहरवासियांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकतो गेल्या 15 वर्षापूर्वी अनंत कृपावश्य तक्रार करुणावाले रुक्मिणी प्राण संजीवड भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये आगमन झालं आणि त्या आगमनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण गेल्या 15 वर्षापासून अखंड नाम संकीर्तन सप्ताह आयोजित करवित असतो यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने तुमचा माझा प्रवास होतोय त्याचं कारण मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या 750व्या अर्थात सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष महाराष्ट्राच्या शासन स्तरावरून साजरं झालं आणि शास्त्र स्तरावरून साजरं झालं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून तर रावेरपर्यंत साधारणतः नंदुरबार पासून तर सिंधुदुर्गापर्यंत महाराष्ट्राच्या 350च्या आसपासच्या
सगळ्या तालुक्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये शासनाच्याही माध्यमातून आणि शास्त्राच्याही माध्यमातून मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव जो वडजे मड्यामध्ये आपण साजरा केला असा कुठेही झालेला नाही. त्याचं कारण काय तर जगाकरता जे दान ज्ञानोबरायांनी मागितलं ते दान खऱ्या अर्थाने शासकीय स्तरावर वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये उभं करण्याचं धाडस आपल्या पवित्र पावन नगरीने खऱ्या अर्थाने केलंय. आणि त्या निमित्ताने एवढं एक अलौकिकता आहे. म्हणजे शास्त्राची मान्यता तुम्हाला होतीच, पण इथून पुढे तुमच्या सप्ताहाला शासनाची पण मान्यता झाली. आणि शासन आणि शास्त्र या दोन्हीची मान्यता जेव्हा प्राप्त होते तेव्हा खऱ्या अर्थाने असं की शासनाच्या स्तरावरून शास्त्राचा गौरव होणं याच्यासारखी महत्भाग्याची गोष्ट जगात दुसरं कोणते नाही. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतात. याही वर्षी आदरणीय आमचे सोमनाथ भाऊ यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचता येत आहे. अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते ज्ञानोबरायांचा आहे. थोडासा अभंग अपरिचित आहे. त्याची भूमिका असे की ज्ञानोबरायांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे आणि त्याचं नाव आहे मुक्ताईची सनद. तो मुक्ताईची सनद नावाचा ग्रंथ समाजामध्ये फार प्रचलित नाही आणि तो ज्ञानोबरायांनी मुक्ताई करता प्रतिपादित केलेला ग्रंथ आहे. काय ज्ञानोबरायांनी मुक्ताई करता प्रतिपादित केलाय त्याचं कारण असं आहे की ज्ञानोबरायांनी या समाजाचा उद्वेग आला. ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता आळंदीमध्ये गेले आणि मधुकरी मागत असताना ज्ञानोबरायांनी एखाद्या दारासमोर उभं राहून मधुकरी मागावे. नित्यानंद करे वरभय करे सौंदर्य रत्ना करे निरोधूत खिलो घोर पावन करे प्रात्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करे धुरे काशिधेश्वरी भिक्षामध्ये हे वल्लभम करे माता अन्नपूर्णेश्वरी स्तोकम स्तोकम ग्रसित ग्रासत यावत देहवर्तिता वृत्ती मुनी मधुकरी. मधुकरी म्हणजे काय? एखाद्याच्या दारामध्ये उभं राहायचं. स्तोकम स्तोकम ग्रसित ग्रास. स्तोक या शब्दाचा अर्थ आहे चतकोर जी चपाती असते ना, चतकोर जी भाकरी असते ना, त्या चतकोरचा चौथा तुकडा जेव्हा तयार होतो. स्तोक म्हणजे एक छोटासा 4 बोटाचा तुकडा. एवढी तुकडा मधुकरी मागायची आणि त्या मधुकरीवर यावत देहवर्तिता याच्यावर देहाचं वर्तन करावं आणि देहाचं वर्तन करत असताना त्याच्यावर आपण विद्याभ्यास प्राप्त करावा. ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता जात आहेत आणि मधुकरी ज्ञानोबरायाने दिल्या जाते. पण ती मधुकरी सिद्ध्याच्या रूपात दिल्या जाते. तुमच्यासारखा माझ्यासारखा कोणीतरी विघ्न संतोषी समोरून येतो आणि ज्ञानोबरायांच्या त्या मधुकरीच्या पीठामध्ये माती कालवतो. समाज जीवन काय असतं माहिती का? आजच्या 750 वर्षापूर्वी ज्या आळंदीमध्ये लोकांनी ज्ञानोबरायांच्या मधुकरीच्या पीठात माती कालवली, ज्ञानोबरायांना एक टायमाचं जेवण ज्यांनी वेळेवर करू दिलं नाही, 750 वर्षानंतर ती लोक 2 टायमाचं जेवण माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय करत नाही. याला साधूचं जीवन म्हणतात. साधूच्या जीवनामध्ये बदल होतो, फक्त पेशन्स टिकून राहिला पाहिजे, संयम टिकून राहिला पाहिजे. समजून घेण्याकरता तुम्हाला मला आणि समाज मान्यता मिळवण्याकरता साधूच्या जीवनाला. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस गावात राहतात तेव्हा तुकोबराय म्हणतात वेडा येतो त्याचा काय नादाला लागता. तुकोबराय देहू सारख्या गावात राहतात तर तुकोबरायांचे स्वतःचे नातेवाईक भावकीतले लोकही त्यांच्या विरोधात गेले. आजच्या 400 वर्षापूर्वी ज्या लोकांना तुकोबराय आपल्या गावात सुद्धा सहन होत नव्हते, 400 वर्षापासून तेच लोक सांगतायत की आम्ही तुकोबरायांच्या कुलात जन्माला आलोय. याला साधूचं जीवन म्हणतात. साधूच्या जीवनाचा बदल होतो. साधूच्या जीवनाची भूमिका काल परत्वे बदलत जाते. ज्ञानोबराय थोडे उद्विग्न झाले आणि उद्विग्न अवस्थेमध्ये ज्ञानोबराय ताटी लावून बसले. ताटी लावून बसल्यानंतर कैवल्य कनकदाते ज्ञानोबरायांच्या भगिनी आईसाहेब मुक्ताईने 3 देवांना उपदेश केलाय. 1 चांगदेव, 2 नामदेव आणि 3 ज्ञानदेव. ज्ञानोबरायांना उपदेश करताना आईसाहेबांची भूमिका आहे की तुम्ही असं काय करता, तुमचं जीवन साधूच आहे. अरे साधूचं जीवन आहे यात नवल नाही. तुम्हाला लोक म्हणतात ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तुम्हाला शोभतं का असं? तुमच्या डोक्याच्या बाहेरचं योगे पावन मनाचा योगे पावन मनाचा योगे पावन मनाचा योगे पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी
पावन मनाचा साया अपराध जनाचा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. जीव दाताने चाविली कोणी 32 ताडेले ताटे उघडा ज्ञानेश्वरा. या 11 अभंगाचं उपदेश ज्ञानोबा केलं आणि त्याचं ध्रुवपदे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा त्या ताटीच्या अभंगातून आईसाहेब मुक्ताबाईंनी उपदेश केला आणि ज्ञानोबाने ते ताटीचं दार उघडलं. जर मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग म्हटले नसते तर ज्ञानोबांनी ताटीचं दार उघडलं नसतं. जर ज्ञानोबांनी ताटीचं दार उघडलं नसतं, ज्ञानेश्वरीचं ताट आपल्या पुढे आलं नसतं. जर ज्ञानेश्वरीचं ताट आपल्या पुढे आलं नसतं तर ज्ञानोबांचं धर्म कीर्तन झाल्यानंतर पसायदानाचं स्वरूप इथे आपल्याला प्राप्त झालं नसतं. हे ते आईसाहेब मुक्ताईची आपल्यावर कृपा आहे. पण मग त्या आईसाहेब मुक्ताईने कृपा केली, ताटीचे अभंग रचले. मग चर्चा झाली की मुक्ताई सुद्धा अभंगाचं कवन करायला लागले. आईसाहेब मुक्ताई सुद्धा कवन करताय. पण आईसाहेब मुक्ताई कवन करताय, यांच्या कवनाला मान्यता दिली पाहिजे. माझं LLB झालंय, यात काय नवल आहे. माझं LLM झालंय, यात काय नवल आहे. ते झाल्यानंतर त्याला काय लागते, उद्या भेटू म्हणजे त्याला काय लागते, सनद लागते ना. मी वकील झालोय पण त्याला सनद लागते. मी MBBS झालोय पण हिपोक्रेटिसची शपथ ही माझी सनद आहे. मेडिकल फील्डमध्ये MS MD MBBS यांना हिपोक्रेटिसची शपथ घेतल्याशिवाय प्रॅक्टिस करता येत नाही. हा भला एक शपथ घेतलेले ते नियम पुढे सांभाळायचे नाही. म्हणजे हा उद्योग तुमच्याकडेच नाही, आमच्याकडे पण तसंच आहे. आमच्याकडे तरी कुठं जे वरतून शिकून आलं ते खाली पोहोचावं लागतं. हा भ्रष्टाचार सगळीकडे. पण सनद मिळवावी लागते. आळंदीमध्ये 4 वर्ष शिकणं हे वारकऱ्याचे सनद आहे. MBBS होणं ही मेडिकलचे सनद आहे. LLB नंतर सनद घेणं हे सनद आहे. म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेतलं त्याला शासकीय स्तरावरून सगळ्यांनी मान्यता देणं याला सनद म्हणतात. मग तुम्ही जे ताटीचे अभंग रचले याला शास्त्रदृष्ट्या मान्यता देण्याकरता ज्ञानोबांनी मुक्ताबाई करता जे उपदेशन केलंय तिला म्हणतात मुक्ताईची सनद. त्या मुक्ताईच्या सनदेतला हा अभंग क्रमांक 2 आहे. विठ्ठल त्या सनद प्रक्रियेमध्ये वारकरी संप्रदाय प्रगल्भ आहे. संप्रदायाचे विचार प्रगल्भ आहे. या संप्रदाय 2 पद्धतीमध्ये 2 टप्प्यात प्रवास करतो. मी नेहमी सांगतो संप्रदायाचा दुसरा टप्पा आहे ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबांचं योगदान काय तर ज्ञानोबांचं योगदान ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. साधू भव्यता दिव्यता सेवेता देतात. ऐका, आग्र्याला जर आपण गेलात, शक्यतो जाऊ नका. त्या आग्र्याला जाणाऱ्या लोकांचा DNA चेक करावा वाटतो मला. जे महाराज लोक ट्रिपमध्ये आग्रा टाकतात त्यांच्यावर तर जास्त संशय येतो मला, हा मूड कुठला आहे. कारण ज्याचा आग्र्यावर प्रेम आहे मग विचार करावा लागेल की नाही. आग्र्याला जर गेलात तर त्या ताजमहलचं बांधकाम पाहिलं की माणसाला मान वर करावी लागते. याला भव्यता म्हणतात. बांधकाम खूप चांगलं आहे ते, कारण ते एका हिंदू राजाने बांधलेलं आहे. द किंग ऑफ जयपूर अँड जोधपूर मानसिंग राजा, मिर्झा राजाचे आजोबा, त्याचं नाव आहे ताजमहाल नाही तेजो महाल आहे. पुरुषोत्तम नागेश ओक पुन्हा ओक यांचं एक संकलन आहे. ताजमहल नोहे हा तेजो महाल आहे. आग्र्याला गेला की ताजमहल पाहिलं की माणसाला मान वर करावी लागते, याला भव्यता म्हणतात. आळंदीला गेल्यानंतर माऊलीच्या समाधीचं दर्शन घेताना 5 फुटाच्या माणसाला वाकून दर्शनाला जावं लागतं, याला दिव्यता म्हणतात. जिथं ताट मान होते तिला भव्यता म्हणतात. जिथं नम्रता शिकवल्या जाते तिला दिव्यता म्हणतात. ताजमहालाच्या बाजूला जर विचार केला तर ताजमहलचा इतिहास मेलेल्या कबरीच्या भरोशावर आहे आणि ज्ञानोबा यांच्या मंदिराचा इतिहास 729 वर्षानंतर सुद्धा संजीवन समाधीच्या भरोशावर आहे. 729 वर्षानंतर सुद्धा समाधीचा अनुभव जिथे जाणवतो ते खऱ्या अर्थाने जागृती ज्यांच्या जीवनात जाणते त्याला आम्ही मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबा म्हणतो. त्या ज्ञानोबांचं जीवदान ज्ञानोबांचं योगदान तुमच्या माझ्या जीवनात आहे. आज तुम्ही सगळ्यांनी वडजेमाळा वासियांनी मसरूड वासियांनी हा जो सप्ताह केलाय ना, आजच्या 15 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी हे जे रोप लावले येवलेचे रोप लावले द्वारे, पण आज 15 वर्षानंतर त्याचा विलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचित अति बहारू कडी असे आला म्हणजे काय हो? बहारू कडी असे आला म्हणजे काय? बहारू कडी आला येणं म्हणजे काय? मोगरा माहिती आहे ना, नाशिकचे नाही दुसरी मोगरा, ते तुम्ही त्या इन्स्टाची मोगरा पाहिली वाटतं. मोगरा एक फुलाची जात आहे. त्या मोगऱ्याच्या फुलाला पाहिलं ना, ते मोगऱ्याचे फुलं खाली पडतात. ते हातात घ्या, ओंजडीत घ्या, त्यांचा सुगंध घ्या आणि त्यांचा सुगंध घेऊन तुम्ही थकत नाही तोपर्यंत झाडाकडे पहा, नवीन फुलं आलेले असतात. अति बहारू कडी असे आला. तुम्ही ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध घेत नाही तोपर्यंत
तोपर्यंत पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या नाथ भागवताचा अतिबाहरूकडे असे आला. तुम्ही एकनाथ महाराजांच्या हे जे संत पंचायतन दिसतंय ना, त्याचं कारण असतंय तुम्ही नाथ महाराजांच्या भागवताचा रामायणाचा सुगंध घेत नाही. तो सुगंध तुम्ही घेत नाही तोपर्यंत देवमध्ये तुकोबारायांच्या गाथाच्या रूपाने अतिबाहरूकडे असे आला. तुम्ही तुकोबारायांच्या गात्याचा सुगंध घेत नाही तोपर्यंत पिंपळमध्ये श्रीसंत निडोबारायाच्या रूपाने अतिबाहरूकडे असे आला. तुम्ही त्यांचा सुगंध घेत नाही तोपर्यंत मल्लाप्पा वास्करांच्या रूपाने स्वानंद सुखनवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू जोग महाराजांच्या रूपाने अतिबाहरूकडे असे आला. जोग महाराजांच्या रूपाने जो बहारूकडे असे आला त्याची एक फांदी इगतपुरीला आली. लक्ष्मण बाबा इगतपुरीकर अतिबाहरूकडे असे आला. त्याची एक फांदी मराठवाड्यात स्वामी बंकट स्वामी महाराजांच्या रूपाने गेली. अतिबाहरूकडे असे आला. जव्हार पालघर परिसरामध्ये स्वानंद सुखनवासी मामासाहेब दांडेकरांच्या रूपाने आली. अतिबाहरूकडे असे आला. आणि आळंदीमध्येच पुन्हा एक फांदी वाढली. श्री गुरु मारुती बाबा गुरव अतिबाहरूकडे असे आला. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्ञानोबरायांनी जो बहार वारकरी संप्रदायाला दिला त्या ज्ञानोबरायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या समाधीचं स्थान कोणाच्या लक्षात येत नव्हतं. म्हणून याच नाशिकमध्ये जोपूरला पाटील बाबाच्या रूपाने अतिबाहरूकडे असे आला आणि समाधीचा शोध लागला. हे जे बहारूकडे असे येणं आणि मग तो बहारूकडे असे किती आला तर त्या बहारूला फुलं येत गेले. त्या सुवर्ण पिंपळाला पानं येत गेले आणि त्या सुवर्ण पिंपळातलं एक पान या सोमनाथाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापूर्वी जे आज लागलंय त्याचा बहारूकडे असे आला. ही आजची गर्दी. हा जो समाज बनताय प्रवास करतोय ह्याचं कारण काय तर ही प्रक्रिया ही भूमिका त्या माध्यमातून प्रवास करते. ठीक आहे ना. ज्ञानोबरायांपासून इथपर्यंत प्रवास झाला पण ज्ञानोबरायांपर्यंत संप्रदाय कसा आला तर त्याचं वैशिष्ट्य आदिनाथ उमा गुरु नाही आदिनाथ उमा बीज प्रगटले. भगवान शंकराने बीज मंत्र प्रेम मंत्र ज्ञान मंत्र प्रगट केला. कोणासाठी गणपतीच्या मम्मीसाठी म्हणजे आपल्या भाषेत दादूच्या मम्मीसाठी उमा करता प्रगट केला. हो या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवारी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. त्या पार्वती करता भगवान शंकराने हा बीज मंत्र तयार केला. पार्वती करता तयार केला. फायदा मराठवाड्याने घेतला. मच्छिंद्रा लादले सहजस्थिती. मच्छिंद्रा फायदा मच्छिंद्राने घेतला. मच्छिंद्रा लादले सहजस्थिती. पण मच्छिंद्रनाथाने तो काही आपल्याकडेच ठेवला नाही. त्याने पुढे तोच पुन्हा दिला. मच्छिंद्राने बोध हो मच्छिंद्रा लादले सहजस्थिती तेच प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली. गोरक्षनाथाने आपल्याजवळ ठेवली नाही. गोरक्षनाथाने ती भरतोरी राजाला दिली. गोरक्षनाथाने ती गोपीचंद राजाला दिली. आणि तिसरा पट्ट शिष्य गोरक्षनाथाने रात्री ज्यांचं कीर्तन झालं त्या जयजी महाराज भाग्यवंत त्यांच्या परिसरात अतिशय जवळ मलंगगड मलंगनाथाचा तिथं गहनीनाथ राहत होते. त्या गहनीनाथांना दिलं पण अपूर्ण नाही दिलं बरं. पूर्ण कृपा केली गहनीनाथा. ते पूर्ण ज्ञान गहनीनाथांना दिलं. गहनीनाथाने ते ज्ञान घेतलं. आपल्याकडे जे असतं ना ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. जे आपण असे ठावे ते ते इतरासी द्यावे. शहाणे करून सोडावे सकळ जन शहाणे करून सोडावे ते ते इतरासी द्यावे. जे जे आपण असे ठावे जे आपल्याला जमतं ना ते दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. आपली जबाबदारी येणाऱ्या पिढीला शिकवायची आपली जबाबदारी. आपल्याला तंबाखू खाता येते ना आपली जबाबदारी उद्याच्या पिढीला ते शिकवणं. हा ठीक आहे. जे जे आपणास ठावे ते ते इतरास द्यावे. जे येतं ते दिलं पाहिजे पण देण्याकरता पात्र लागतं. पात्र ज्ञानोबा काय सांगतात विरक्तीचे पात्र. विरक्तीचं पात्र पाहिजे. पण ज्ञानोबांची भाषा काय माहिती का विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगनेच. लोक म्हणतात त्यांचं वय झालं. आता त्यांचं वय झाल्यामुळे त्यांच्या ध्यानात राहत नाही. खोटं आहे. त्यांचं वैराग्य संपलंय. जर वैराग्य शिल्लक राहील जर विवेक शिल्लक राहील तर वयाच्या 90 नंतर सुद्धा महाराष्ट्र कीर्तन ऐकायला आतुरे श्री गुरु मारुती बाबा कुरेकरांचं. का विरक्तीचं पात्र शिल्लक असेल तर समाज तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. समाज मला स्वीकारायला तयार आहे. विरक्तीचे पात्र. पण ते पात्र शोधत शोधत त्या गहनीनाथाने त्या कल्याणजवळचा मलंगनाथाचा गड सोडला. पडगा इगतपुरी मार्गे ते त्र्यंबकेश्वराला आले. सुखानंद हृदय स्थिरावला. ब्रह्मगिरीवर गहनीनाथ राहायला लागले. श्री विठ्ठल पंत रुक्मिणी माता ज्ञानोबराय
आईसाहेब मुक्ताई, निवृत्तीनाथ दादा आणि सोपान काका त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते आणि प्रदक्षिणा करता करता निवृत्तीनाथांवर नजर पडली गहनीनाथांची, की याच्यामध्ये जे तत्व आहे, याच्यामध्ये ते गुण आहे, याला खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान दिलं पाहिजे. आणि मग गहनीनाथांनी त्या तत्वज्ञानाची परंपरा भगवान शंकरापासून एक गुरु एक शिष्य, पण इथून पुढे ते परंपरा दिली. आपल्याकडे प्रक्रिया दर्शन आहे बरं, परंपरा देताना प्रक्रिया दर्शन आहे. जे आपल्याकडे असतं ना ते विशिष्ट ठिकाणी विशिष्टाला द्यायचं असतं, ते कुठेही दिल्या जात नाही. मी नेहमी सांगतो मांडुक्य उपनिषदाची गोड कथा आहे, छोटी कथा आहे, शब्द थोडे रटाड असतील पण अर्थ खूप गोड आहे, की तुम्हाला कळेल वारकरी संप्रदाय किती श्रीमंत आहे. तुमचे माझे जे गुरु असतात ना, तुमचे माझे जे गुरु असतात ते शिष्याला ज्ञान देतात, पण ज्ञान देण्याकरता गुरुजीच्या तोंडात काय पाहिजे? तंबाखू. हां तर ठीक आहे. हां, एका गुरुने 10 रुपये घेतले, शिष्याला दिले एक तंबाखूची पुडी, एक चुन्याची पुडी आणि उरलेल्या पैशाचे तू चॉकलेट खाऊ नये. शिष्य गेला, 9 रुपयाची तंबाखू, 1 रुपयाचा चुना, चॉकलेटला पैसे उरले नाही. 5 दिवस झाले, पुन्हा त्याने त्यालाच निवडलं आणि त्याला सांगितलं, निवडलं म्हणजे 5 वर्षाने नाही 5 दिवसाने, त्याला निवडलं, त्याला सेटलं 10 रुपये घे, एक तंबाखूची पुडी, एक चुन्याची पुडी, उरलेल्या पैशाच्या चॉकलेट खाऊ नये. त्या शिष्याला पक्का माहिती होतं याने मागच्या वेळेस आपल्याला फसवलंय. त्याने तंबाखूची पुडी घेतली, चुन्याची पुडी घेतलीच नाही. त्या चुन्याच्या पैशात त्याने चॉकलेट घेतली आणि तो चॉकलेट खात आला. गुरुजींना तंबाखू दिली. गुरुजी म्हटलं का रे चुना? शिष्य म्हटलं काय? गुरुजी म्हटलं चुना. शिष्य म्हटला चुना परवा तुम्ही मला लावला. परवा तुम्ही मला लावला. वा, अनुभव चांगला आहे तुमचा, एवढं पटकन बोलताय म्हणजे तुम्ही कुणाला तरी लावलाय. असं होऊ शकत नाही. हा, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाच्या नरका जाते. काय उपयोग आहे यांचा? काय उपयोग आहे यांचा? गुरुजीच्या तोंडाची जीभ असते ना, जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडात जीभच नाही. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या 3 लक्षणांनी युक्त श्रीगुरूच्या तोंडात ते जीभ हे कामशास्त्रातलं लिंग आहे. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातली जीभ हे कामशास्त्रातलं लिंग आहे. तुमच्या माझ्या गुरुजींच्या जीभ नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो, त्याला परमात्मा म्हणतात. हे ताकद मांडुक्य उपनिषदेचे गर्भोपनिषद नावाची एक शाखा आहे, त्याने प्रतिपादित केलेला विचार आहे. आणि म्हणूनच ती परंपरा गहनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलं की आपली परंपरा काय? कोड हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कोड हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कृष्ण नामे, कोड हे पावन कृष्ण नामे, कोड हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण, कोड हे पावन कृष्ण नामे, कोड हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण, कोड हे पावन कृष्ण नामे, कोड हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहने कृपा केली पूर्ण, कुठे हे पावन कृष्ण नामे. हे जे कुल आहे ना, आपलं जे कुल आहे हे कृष्णाच्या नावाने पावन. म्हणून तर कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, उदंड गाते माझी आत्मचर्चा विशद, या नामाचे निकळ प्रबंध कृष्ण विष्णू गोविंद. ऐका, कृष्ण ही आपली परंपरा आहे. कृष्णाला सगळ्यात जास्त बदनाम केलं ते तमाशावाल्यांनी. कृष्णाला बदनाम कोणी केलं? 1 नंबर बदनाम केलं तमाशावाल्यांनी आणि 2 नंबर म्हणणाऱ्यांनी. कोणत्या? गावठी. गावठी म्हणणाऱ्याने बदनाम केलं. ते काल परत काही पण म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ. कशाला जाऊ? गटरचा पत्ता नाही तुझ्या गावात. तो गेला मग 2 वर्षापूर्वी ते नवीन आली, तुझ्यासाठी आले वना, घरी थांब. येडी का तू? वनात बिबट्या राहतो, तुला माहित नाही का? तुझ्यासाठी आली वना. ती गेली यंदा आषाढीला, नवीन आली. कोणते? रडू नको बाळा, पाण्याला जाते, घागरी सगळं बुडून मेली पाहिजे, पुन्हा वरच नाही आली पाहिजे. काय उपयोग काय अशांचा? अशा लोकांचा येऊन उपयोगच काय? अरे परमार्थाचं वय तुम्हाला सांगू का? ज्ञानोबा तुकोबाराचं वाङ्मय जगात श्रीमंत वाङ्मय. गाथ्यासारखं ज्ञानेश्वरीसारखा श्रीमंत ग्रंथ जगाच्या इतिहासात शोधून सापडणार आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, ठीक आहे ना?
ज्ञानोबरांनी भिंत चालवली, ठीक आहे ना. ज्ञानोबरांनी मेलेला माणूस जिवंत केला, ठीक आहे. ज्ञानोबरांनी रेडा बोलवला, भिंत चालवली. ज्ञानोबरांनी मेलेला माणूस जिवंत केला. या चमत्कारामध्ये ज्ञानोबरांना बांधू नका. ज्ञानोबरांनी 2026 मध्ये तुमच्या माझ्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरीने हरिपाठ लिहून ठेवला. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे, ठीक आहे. तो चमत्कारच आहे. पण रेडा जेव्हा बोलला ना, त्याचा उपयोग फक्त रेड्याला झाला, पण आपल्यासारख्या रेड्यांना हरिपाठच कामात आला. तरी आपल्याकडे बरेच रेडे हरिपाठ म्हणत नाही. तुम्ही कनेक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवा बरं. गॅप पडला की मला काही पण सुचतं. माझी पद्धत, एखादा माणूस सिरियस झाला, म्हातारा झाला आणि त्याची तब्येत सिरियस झाली, त्याचा जीव लवकर जात नाही. घरातले लोक 10 मिनिटांनी चेक करतात, आहे गेले, आहे का गेले, आहे का गेले. तसं 9 वाजेपर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहे तर आहेच. आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय. तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ त्याचा. पापी तुमचं मन पाकिटावर ध्यान गेलं. सहन होत नाही तुम्हाला महाराज लोकांचं पाकिट, म्हणून बरोबर तिकडे नजर गेली. आतला भाव येतोच कधीतरी बाहेर. त्या प्रक्रियेमध्ये शास्त्र परिणिती आहे. हा त्या शास्त्र परिणितीतून प्रवास झाला पाहिजे, त्या शास्त्र परिणितीतून जीवन झालं पाहिजे. आणि म्हणून संत वाङ्मयाची एक स्वतंत्र ताकद आहे. कृष्णाला बदनाम केलं आणि नवती ते संत करते कवित्व, संतांचे ते आप्त नव्हते संत. तुकोबर यांच्या कुलात आत्ता 2026 जन्माला आलेल्या एका माणसाचं स्पष्ट मत आहे की लोक तमाशाने बिघडत नाही, कीर्तनाने सुधरत नाही. नाव प्राध्यापक सदानंद मोरे. साहित्यिक आहेत ते मोठे, पण ते साहित्यिकच आहेत. त्यांना तुकोबराय समजायला वारकरीच व्हावं लागेल. भाषा काय त्यांची, हा समाज चाळ बांधला म्हणजे बिघडत नाही आणि टाळ वाजवला म्हणजे सुधरत नाही. माझा ऐकता, समाज तमाशाने बिघडत नाही, कीर्तनाने सुधरत नाही, असं त्यांचं एक वाक्य आहे. माझं प्रांजळ मत आहे, हा समाज तमाशानेच बिघडतो आणि हा समाज कीर्तनाने सुधरतो. 15 वर्षापूर्वीचा वर्ज्यमाळा आणि 15 वर्ष कीर्तन ऐकून परिवर्तित झालेला वर्ज्यमाळा, याच्यात परिवर्तन आहे का नाही. इथं कीर्तनी सप्ताह झाला म्हणून बदल झाला का तमाशा ठेवला असता तर बदल झाला असता. तुम्ही सरळ सांगा ना, जळगावचा पाटील आल्यामुळे चांगलं आहे का शिंदखेड्याचे पाटील बोलवले असते तर. म्हणजे आपलं सध्या महाराज लोकांना, आपल्या महाराष्ट्राच्या मातीला 2च आजार आहे, गौतम गौतमी. महाराष्ट्राला 2च आजार बरं. पैसा पाहिजे तर गौतम अदानी सारखा, आणि तरुण पोरांचं मत आहे पैसा किती खर्च झाला तर चालेल, एकदा गावात शाबास माझे जातीचे मज भेटो कोणी. फार इमानदार आहे तुम्ही, पटकन बोलतात. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे हे पावन कृष्ण नामे, ती परंपरा आहे ना. रणांगणावर अर्जुनाला देव जेव्हा गीता सांगतात ना, तेव्हा ते ब्राह्मण आहे. ते कंसाचा आणि शिशुपालाचा वध करतात तेव्हा ते क्षत्रिय आहेत. कृषी गौरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभाव जम गाई चारतात तेव्हा ते वैश्य आहे. आणि धर्मराज युधिष्ठिराच्या घरी जेव्हा यज्ञ होता, त्या यज्ञामध्ये लोक जेवून उठले की ते पत्रावड्या उचलण्याचं काम करतात, तेव्हा सेवाधारी शूद्र आहे. तुम्ही म्हणाले यात काय नवले, आमच्याकडे बी असे बरेच मोठे मोठे लोक आहे की ते पंक्तीमध्ये लोक जेवायला बसले की त्याच्या पानं उचलतात. ते जिल्हा परिषद जवळ आले म्हणून ट्राय करताय. ते काही असे मनापासून करत नाही. अचानक सेवा करणारे वेगळे असतात आणि कायम सेवा करणारे वेगळे असतात. लक्षात घ्या, अचानक तो कोणीही करेल. कायम सेवाभाव असणं हा स्वतंत्र भाव आहे. तो कृष्ण तेव्हा तयार होतो, असा एकाकी होत नाही. तो कृष्ण तयार होण्याकरता ही परंपरा आपली. मग ही जर आपली परंपरा असेल, ही सगुण कृष्णाची, पण निर्गुण तत्व जर पाहायचं असेल तर ते कोणी दिलं तुम्हाला. निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लादले, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने दिले ज्ञान कुठं गम्य, ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या ते. ते जे गुढ तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आम्हाला दिलं. त्रिवर्गाची जाण उद्धरिलो, हा त्रिवर्ग उद्धरायचं काम केलं कोणी. तेथूनही तारक निवृत्ती आम्हासी. ज्ञानोबरांच्या सनदीतलंच प्रकरण आहे. तेथूनही तारक निवृत्ती आम्हासी आणि त्रिवर्गासी उद्धरिले, त्रिवर्गासी जाणता.
त्या त्रिवर्गाचा उद्धार करायचं काम निवृत्तीनाथांनी केलं. मग ते तत्व पाहायचंय, मग त्या तत्वाला निर्गुण निराकारात लोकांचे डोळे जग धावतील, पण ज्ञानाचे डोळे जगदीश्वर धावतील. देव चांबड्याच्या डोळ्याने दिसला असता तर सुरदासांना दिसला नसता. देवाला पाहण्याकरता ज्ञानाचे ते अभंगच आहे ना आपल्याकडे. रूप पाहता लोचनी, लोचनी डोळ्याने, लोचनी लोचनामध्ये. डोळ्याने देव पाहिल्यावर सुख नाही झालं, ज्ञानोबराय सांगतात. रूप पाहता लोचनी, तृतीया नेईशी, सप्तमी आतमध्ये ठाई. देव आणि त्यात पुन्हा सती सप्तमी येते. देव डोळ्याने पाहिला त्याच्यामुळे सुख नाही झालं, देव डोळ्यात पाहिला त्याच्यामुळे सुख झालं. मग डोळे उघडे असताना दिसतो तो डोळ्याने, आणि डोळे बंद केल्यावर सुद्धा ध्यान लागलं की डोळ्यात दिसतो तो साज लोचनी. मग तो पाहण्याकरता त्या डोळ्याला भूमिका असतात. त्या डोळ्याची भूमिका असते अग्रत्व. डोळ्याचं अग्रत्व काय? त्याच्यामध्ये इना मेना शिशिना 3 प्रकारच्या व्हेन्स त्या सत्व रजत तमाची जागृती करतात. वेदांत शास्त्रामध्ये त्या सत्व रजत तमाची जागृती करतात. पण सत्वगुणात एक दोष आहे. सत्वगुण जरी असला तरी वृत्ती शिल्लक राहते, आणि वृत्ती शिल्लक असली की काय, वदनी कवड घ्या म्हटल्याशिवाय आणि पाणी फिरवल्याशिवाय जेवण करत नाही वारकरी लोक, कारण ते सात्विक आहे. तरी भाजीत मीठ कमी झाले की पत्नीला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही, कारण वृत्ती शिल्लक आहे. म्हणून वृत्ती सहित मज लपवी. ती वृत्ती हे निवृत्त झाले, जन न दिसे तेथे. याचा अर्थ काय? अदृश्य तेच झाले. काही दृश्य जे होते. भाषा काय महाराजांची? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, सहज मी आंधळा गा. काही दृश्य जगत अदृश्य होतं, आणि अदृश्य परमात्मा दृश्यात येतो. त्याला म्हणतात नजरेची नजर. त्या नजरेची जी नजर आहे ना, एकदा ती नजर तुम्हाला आली ना, एकदा त्या नजरेने तुम्ही पाहिलं ना, मग त्या नजरेने पाहिलं की जगत तुम्हाला जगत रूपात दिसणार नाही. सगळ्या दिशा तुम्हाला दिसतील, पण कोणत्या रूपात? ज्ञानोबरांचा अनुभव अभंगाच्या पहिल्या. ते नैनीचे आग्रे पहावे आपण,
ते नयनीचे अग्री पाहावे आपण, त्या देवाला पाहायचंय ना, मग नयनीचे अग्री ते 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 या स्वरूपात ते सर्वनाम पद बर ते ते व्याकरणमध्ये नाम शिकतो आपण आणि नामानंतर सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार किती आहे? सर्वनामाचे प्रकार किती आहे? सर्वनामाचे प्रकार कितीतरी आहे. मराठी भाषा फार चांगली होती बरं आपल्याकडे, जोपर्यंत ज्ञानोबाच्या पसायदानात ज्ञानेश्वरीत होते. जरा ओबीकडे पहा. माझा मराठाची अमृताते पैजा जिंके, याचा अर्थ काय माहिती का? अमृताते पैजा जिंके याचा अर्थ काय माहिती का? ज्ञानोबा सांगतात माझी मराठी भाषा अमृताला जिंकू शकते, पण आपण गर्व करायचा नाही. तुम्ही किंवा मी गर्व करायचा नाही. तो गर्व फक्त ज्ञानोबाराय करतील. सात्विक, त्याचा स्वाभिमान अभिमान फक्त ज्ञानोबारांना. ज्ञानोबाराय सांगतात माझी ज्ञानेश्वरीमध्ये जी मराठी वापरली ना ती अमृताला जिंकेल. आपली मराठी मार्क पडले तरी भरपूर आहे. आपली मराठी वेगळी, ज्ञानोबारांची वेगळी. अमृताशी पैज लावण्याकरता ज्ञानोबारांची मराठी लागते, आपली नाही मराठी लागत. आपल्या मराठीचे ॲक्सिडेंट आहे. मराठीत एक शब्द आहे खराब. आत्ता वाचलो मी 15 दिवसापूर्वी संकेत कोशमध्ये. खराब हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? खराब हा संस्कृत अरबी भाषेतला शब्द आहे. खर अधिक आब इट इक्वल टू खराब. खर म्हणजे गाढव. संस्कृतमध्ये पाण्याला म्हणतात आब आणि अरबी लोक म्हणतात आब. खर म्हणजे गाढव, आब म्हणजे पाणी, गाढवाचं पाणी म्हणजे गाढवाचं मूत्र, त्याला नाव आहे अरबी भाषेमध्ये खराब. आणि आमची लोक रात्री कीर्तन खराब झालं ते बरे फक्त कीर्तनच खराब झालं म्हणत नाही. हे कीर्तनकाराचं भाग्य की ते त्याला खराब म्हणत नाही. पडून गेले. खराब शब्दाला स्वतंत्र जात असते की नाही? हा स्वतंत्र जात असते. त्या जातीवर तो प्रवास करत असतो. शब्द त्याची ताकद असते बरं. मराठी भाषेला स्वतंत्र आहे. त्या स्वतंत्रतेतून ते प्रवास करते. ते मराठीमध्ये 9 सर्वनाम. मी हा ही जो तो कोण काय आपण स्वतः. मी हा ही जो तो कोण काय आपण स्वतः. आपण स्वतः उद्या सकाळी खात्री करून घ्या. त्यामध्ये ते हे आश्रयाने जीवन जगतं. त्रे सर्वनाम आश्रयित आहे, ती सर्वनाम आश्रयित आहे आणि प्रमुख सर्वनाम आहे तो. तोच्या आश्रयाने ती आणि ते राहतात. तो म्हणजे पुलिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि ते म्हणजे नपुसकलिंगी. ज्या देवाला पाहायचंय ना तो नाही आहे. ज्याला तुम्हाला पाहायचंय ना तो ती पण नाही आहे. ज्याला पाहायचंय तो ते मध्ये आहे. आता भूमिका अशी आहे की त्याचा एक स्वतंत्र विचार. मी नेहमी सांगतो की जगातला कोणताच माणूस कधी 100% माणूस नाही आणि जगातली कोणतीच स्त्री 100% स्त्री नाही. प्रत्येकाच्या अडचणी प्रचंड आहेत. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आत्मा आहे की नाही? माणसाचा तो आत्मा आणि महिलांची ती आत्मे. पुरुषाचा असला तरी आत्मा, भगिनीचा असला तरी आत्मा. महिलांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो तरी तो असतो असं म्हणायचं असते. त्याला बुद्धी म्हणतात. ज्याला असेल त्याला समजेल. तर बुद्धी, स्त्रियांची बुद्धी आणि पुरुषाची बुद्धा नाही. भगिनीचे असले तरी बुद्धीच आणि बांधवाचे असले तरी बुद्धीच. आणि मन पुरुषाचं असलं तरी मन आणि भगिनीचं असलं तरी तो आत्मा, ती बुद्धी आणि ते मन. तो आत्मा म्हटलं की आपण पुरुष आहोत, ती बुद्धी म्हटलं की आपल्यामध्ये स्त्रीलिंगत्व आहे आणि ते मन म्हटलं की दया कुछ तो गडबड आहे, सीआयडी को बोलावं पडेगा. ते तत्व जे पाहिजे ना ते स्वरूपातून पाहिजे. तो स्वरूपातून पाहिजे नाही आपल्याला, ती स्वरूपातून पाहिजे नाही, ते तत्व स्वरूपातून पाहिजे. मग त्याला तो म्हटलं की तो हा विठ्ठल बरवा, त्याचा एक स्वरूप आहे. यग ती स्वरूप आहे. आणि सुंदर ते कानोबा तेरे तेरे ते. तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत. ते जे कुलदैवत ते नयनेची अग्री पाहावे आपण. त्याला अग्रतेने पहा, त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. आता नयनाचा एक दोष आहे, डोळ्याचा एक दोष आहे. अति दुरत्वात्न जानाति ईश्वरा व अति समीक्षात्न जानाति ईश्वरा.
डोळ्याला लांबची वस्तू दिसत नाही, डोळ्याला जवळची वस्तू दिसत नाही, लांबची वस्तू दिसत नाही कारण डोळ्याची तेवढी ताकद नाही, निर्गुण निराकातला देव समजत नाही कारण डोळ्याची तेवढी ताकद नाही. अविटगे माय विटे ना. मी नेहमी सांगतो, ऐकलं असेल तुम्ही कदाचित, दरवर्षी जर कीर्तन ऐकत असाल तर महिला वर्ग, ॲथेस्टिक लॉजिक, वी वॉन्ट ॲथेस्टिक लॉजिक. आम्हाला सगळ्यांनाच आवडतं सौंदर्यशास्त्र, ब्युटिशियन लॉजिक. सुंदर दिसण्याकरता काय करावं लागतं? फेसवॉश. हां, तर सुंदर दिसायला शेवटचा ट्राय साहित्यशास्त्रात छोटेसे डबे असते, त्या डबीत बोट टाकायचं असतं. काजळ. एखाद्या दिदीने डोळ्यात लावलेलं काजळ आणि दिदीचा डोळा किती किलोमीटरचं अंतर आहे? मीटर, फूट, सेंटी, मिली, मायक्रोमिली. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे. त्या दिदीला विचारू आपण, तुम्हाला तुमच्या डोळ्यातलं काजळ डोळ्याने दिसतं का? त्या पटकन उत्तर देतील, दिसत नाही. मग दिसणारच नाही का? दिसेल. कोणाच्या भरोशावर? आरशाच्या. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे पण आरशाच्या मदतीशिवाय दिसत नाही. हृदयाच्या अतिशय जवळ देव आहे पण श्री गुरुच्या ज्ञानाच्या आरशाशिवाय ते आम्हाला कळत नाही. याचं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. याचं नाव आहे अहम ब्रह्मास्मी. याचं नाव आहे मी वासुदेव तत्वता. याचं नाव आहे आत्मज्ञान, सेल्फ ज्ञान. इथं जे ज्ञान प्राप्त होतं इथून असतं बरं. त्या बुद्धीला चालना देण्याची विशेषता त्याच्यात असते, त्या मनाला चालना देण्याची ताकद त्याच्यात असते. नयनेची आग्रे पहावे आपण. त्या अग्रस्थानावर त्या परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्याला जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल उजडल्या जाणं 10 दिशा. कोणत्या दिशा उजडल्या? पंच ज्ञानेंद्रियाच्या, पंच कर्मेंद्रियाच्या 10 दिशा उजडल्या आणि मग तो सर्वांगाने देव दिसायला लागला. मग तो सगळ्या अंगाने देव दिसायला लागला. प्रत्येक इंद्रिय त्याच्या संबंधानेच विचार करायला लागलं. माझ्या प्रत्येक अवयवातून त्याच्या व्यतिरिक्त दुसरी भावनाच नाही. मग मी ठरवलं, घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. उजडल्या जाणं 10 दिशा. मनात येते धाव घे, उजडल्या जाणं 10 दिशा. तुम्ही ऐका रे कान, उजडल्या जाणं 10 दिशा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, उजडल्या जाणं 10 दिशा. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय, तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको पाय, उजडल्या जाणं 10 दिशा. टाळी वाजवावी, उजडल्या जाणं 10 दिशा. त्या प्रत्येक इंद्रियाने मी जेव्हा जाणायचा प्रयत्न करतो त्या 10 दिशामध्ये मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? कन कन में छुपा है भगवान. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे, परिप्राणी याच्या दैव कैसे. जेन देखती माते, जेन देखती माते, परिप्राणी याच्या दैव कैसे. ऐसा कवन ठाव असे म्हणून अर्जुना मी नसे. अरे मी नाही असं घडूच शकत नाही. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही रे घेरा. सर्वा गटी राम देहा दे एक. हे जे सगळी भूमिका आहे, विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. त्याला पाहिलं सगळीकडे, आम्हाला फक्त त्याचा अनुभव आला. विठ्ठल 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 विस्तारिला जने. फार भूमिका बरं. विठ्ठल विस्तारला जनी, उजडल्या जाण 10 दिशा.
सप्तही पाताडे भरून अतल वितल सुतल तलातल रसातल पाताल. हो म्हणजे काय, उजळल्या जाण दाई दिशा. याचं वैशिष्ट्य बरं. एक जण म्हटला विस्तार विठ्ठल विस्ताराला जनी सप्तही पाताडे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जिथं उजळला विठ्ठल आहे ना, जिथं देव उजळलाय तिथं माया पण उजळली. विठ्ठल विस्तारीला जनी. या जगामध्ये विठ्ठल आहे, या जगामध्ये देव आहे, पण मग या जगामध्ये माया पण आहे. देव व्यापक, माया पण व्यापक. मग विठ्ठल सप्त पाताळात आहे. सप्त पाताळात देव आहे, सप्त पाताळात माया पण आहे. विठ्ठल स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये देव आहे, पण तिन्ही लोकात माया आहे. आत्ता देवाचं व्यापकत्व तुकोबाराय सांगतात. विठ्ठल मुनी मानस आहे, विठ्ठल मुनी लोकांच्या मनात आहे. आणि मग सगळ्यांनी माफी मागितली की मुनी लोकांच्या मनात देव व्यापक राहतो, पण मुनी लोकांच्या मनात माया राहत नाही. तिथं देव व्यापक आणि माया परिच्छिन्न आहे. तिथं देवाला वायडर मीन्स डिप, वायडर मीन्स व्यापकता. त्याला व्यापकता आली आणि त्याची व्यापकता सखोलतेचं बोट पकडायला लागली, डिप्पर. आणि मग तो देव तिथं व्यापकतेतून सखोलतेकडे प्रवास काढला. उजळल्या जाण दाही दिशा. तो सगळीकडे. त्याला प्रकाशाची भूमिका आहे. स्वयंप्रकाश आणि परप्रकाश. हा जो प्रकाश आहे ना जगामध्ये, हा प्रकाश त्या परमात्म्याचा आहे. हा जो जगात प्रकाश आहे ना, तो माझ्यामुळे. भगवान स्वतः सांगतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम. गती ही अहम. या जगाची गती मी. बरं, गती अहम. भरता या जगाचा पती मी. भरता मी एकटा याचा पती. गतीर भरता प्रभू हो, मीच प्रभू आहे. आणि तू जगतोय ना भल्या माणसा, तुझ्या अंतकरणाचा साक्षी मी. गतीर भरता प्रभू साक्षी निवासस सर्वा घटीराम निवासस ईश्वरस सर्वभूतानां सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो अहम सर्वस्य हृदय प्रविष्टो निवासस शरणम. कोणाला शरण जातोय तू? मला ये मला. मनवनी शरण जावे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वरम हे जाणून शरण आलो. कोणाला जातोय तू शरण? अर्जुन सांगतो बस देवा तुलाच, तुझ्याशिवाय मला शरणागतीला दुसरं स्थान नाही. भाषा काय अर्जुनाची? गीतेत ती माफी मागायची, देवा मला माफ कर. सखेति मतवा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेते अजानता महिमानम तव इदम मया प्रमादात प्रणयेन वापि. सखेति मतवा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेते अजानता महिमानम तव इदम महिमानम अजानता मया प्रमादात प्रणयेन वापे. म्हणून शरण शरण सुरुत. तुझा मित्र मीच आहे, तुला कोण आहे माझ्याशिवाय? या जगाची गती मी ठरवतो. माझ्याकडे पहा ना, मी कसा पश्चामी देवास तव देव देहे. मला पहा, तुला कळेल मी कसा आहे. देवे सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थितः. एकाच वेळी 1000 सूर्य उगवले ना, 1000 सहस्र सूर्य, आणि 1000 सूर्य उगवल्यानंतर त्यांचा जितका प्रकाश पडतो, तो प्रकाश ज्याच्या पुढे थिटा पडतो, तो मी. उजळल्या जाणं दाही दिशा. केवळ सूर्याचाच नाही तर चंद्राचंही तेच आहे. तुझे निडरी कोटी चंद्र प्रकाश, चंद्र प्रकाश. कमल नयन हास, कमल नयन हास वसदन दिसे. कोटी चंद्र प्रकाश आहे. कोटी 1000 सूर्यापेक्षा तेज त्याचं आहे. बरं, उजळल्या देशात त्याचं तेज दिस उजळतं. बरं, अजून दुसरी भाषा काय? कोटी चंद्र प्रकाश आहे. 1 कोटी चंद्राचा जेवढा प्रकाश पडतो ना, तो प्रकाश ज्याच्या पुढे कमी पडतो ना, त्याला म्हणतात उजळल्या देशात. ते नयनी अग्री. त्याला पाहिल्यावर ते व्यापकत्व त्याचं आहे. कोटी चंद्र प्रकाश आहे तुझे निढळी. कोटी चंद्र प्रकाश आहे. कमल नयन हास्य. हसण्याचे प्रकार आहे. देव कसा दिसतो? कमल नयन. कमल नयन हास्य. कमल, कमळाला काय म्हणतात संस्कृतमध्ये? ध्यानात ठेवा, कमळ, त्याच्यातून लक्ष्मीचा जन्म आहे. तर लक्ष्मीचा फोटो पाहिलाय ना? हा, तर कमल नयन हास्य. कमळ त्याला संस्कृतमध्ये नाही पंकज.
पंकज, त्याचे दोन प्रकार आहे बरं. पंकज पुलिंगी कमळ आणि पंकजा स्त्रीलिंगी कमळ. पंक म्हणजे चिखल, ज्या जायते म्हणजे उत्पन्न होणे, चिखलातून ज्याचा जन्म होतो. म्हणून आपल्याकडे सूर्यविकासिनी कमळ आणि चंद्रविकासिनी कमळ. दिवसा जे फुल टवटवीत असतं, उमलत, त्याला म्हणतात पुलिंगी, आणि जे रात्री उमलतं त्याला म्हणतात स्त्रीलिंगी. फुलाचा सुद्धा वैशिष्ट्य आहे, शास्त्राने फुलाच्या सुद्धा भूमिका दिल्या आहे. आणि तो प्रकाशमान होतो, त्याच्या प्रकाशापुढे चंद्राचा सूर्याचा प्रकाश कमी पडतो. आपल्याकडे प्रकाश देणारं कोण आहे? कोण? 15व्या अध्यायामध्ये प्रकाशाची भाषा आहे. कोणाच्या भरोशावर चालतंय सगळं? कोणाच्या? ह्या ज्या सगळं तेज आहे, यदा आदित्य गतिम तेजो जगत भासय ते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो माम एकम. यदा अखिलम जगतम आदित्यम भासते तेजम माम एको. या अखिल जगामध्ये सूर्याचं तेज आहे ना, माझं आहे ते आदित्य म्हणजे सूर्य. यच्चंद्र असी भासते तेजम, चंद्राचं तेज माझं आहे. यद अग्नी, अग्नीने प्रकाश पडतो ना, मग अखिलम जगत यद यद तेजम अखिलम जगतम भासयते तत् तत् तेजम माम एको. उजळल्या जाण दाही दिशा. ते जे तेज आहे ते माझ्याकडून उजळलंय. बरं, ते उजळलेलं जे तेज आहे, ते तेज जेव्हा मी जगाच्या रूपाने पाहिलं तर मला तो ओतीव ब्रह्मांडातला साचा कसा दिसला. ब्रह्मांडाये वाडे ओतीव सगळे ओतीव सगळे ब्रह्मांडाये वाडे ओतीव ब्रह्मांडाये वाडे ओतीव सगळे ब्रह्मांडा एवढे ओतीव सगळे. हे जे ब्रह्मांड आहे ना, हे त्याच्या ओतीव संस्काराचा परिणाम आहे बरं. हो, बीज आहे बीज. बीजापासून फळ जन्माला येत आहे आणि फळातून पुन्हा बीज आहे. त्याला स्वतंत्र प्रक्रिया नाही. म्हणजे आमचा ईश्वराकडून जीवाकडे, जीवाकडून ईश्वराकडे प्रवास आहे. लक्षात घ्या, हा प्रवास कंटिन्यू चालू आहे. याला स्वतंत्र प्रक्रिया, स्वतंत्र विचार मान्य केला जात नाही. स्वतंत्र विचार दर्शनाने त्यांना मानल्या जात. ब्रह्मांडाचं वैशिष्ट्य काय? हे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये त्याला काय म्हणतो आपण? गॅलेक्सी मीन्स आकाशगंगा. पृथ्वी गोल आहे असं कोण सांगितलं? नाशिकच्या लोकांनी. गॅप पडला, मग मला काय पण सुचलं. पृथ्वी गोल आहे कोणी सांगितलं? गॅलोनी. पृथ्वी गोल आहे हे कोणी सांगितलं? गॅलोनीने. पण गॅलोनी जेव्हा जन्माला आलेला नव्हता तेव्हा आम्हाला तिसरीतल्या पोराला भूगोल शिकवला. याच्यात प्रश्नातच उत्तर आहे भूगोल. भू कशी आहे? गोल. याच्यातच आहे ब्रह्मांड. भूगोल. आकाशगंगा आत्ता या लोकांच्या ध्यानात आली. काही याचा काही मोठा पापणा नाही. आपल्याकडे अजून लोकांना माहिती नाही बरं. आपल्याकडे चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती? हे पृथ्वीवाले बाजूला काढा. आपलं आपलं कंटिन्यू ठेवा. बी कंटिन्यू. यांचा विषय सोडून द्या पृथ्वीवाल्यांचा. ते अजून पृथ्वीतच आहे, आपण बाहेर निघू. चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती? मी मंडपाभोवती फिरून येऊ का? तुम्ही जर माझ्या गावचे असते ना, तुम्हाला काल्याच्या पंगतला शेवटच्या पंगतला बसू द्यायला नसते मी लवकर. अरे चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. बघ, पृथ्वी भोवती फिरायचं त्याचं कालमापन काय? 27.8 तास. 27 दिवस म्हणजे 28 आणि मॅक्झिमम 31 दिवस. म्हणून कमीत कमी महिना 28 फेब्रुवारी आणि जास्तीत जास्त 31
डिसेंबर पा काय बुद्धी आहे त्यांच्या, म्हणजे त्यांना मार्च दिसला नाही, जून दिसला नाही, डिसेंबर. ध्यानात राहणारा महिना कोणता? 31 डिसेंबर. खाटकी खाटक्याच्या ध्यानात 31 डिसेंबर. तर त्याचे 30-31 दिवसाचा तयार होतं. त्याला नाव काय? ऋग्वेद. ऋग्वेद. त्या ऋग्वेदात नाव काय त्याला? मास. मास. मास म्हणजे काय? मा म्हणजे चंद्र, स म्हणजे दिस म्हणजे दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जितके दिवस त्याचा तयार होतो मास. मास म्हणजे महिना. मास म्हणजे महिना. मास. मग एक जण म्हटला जर माचा अर्थ चंद्र होतो तर मग चंद्र मा का म्हणतात? चंद्र मा. चंद्र म्हणजे चंद्र आणि मा म्हणजे द्विरोक्ती झाली ना. मग आपलं पण होतं ना. का रे साहेब कुठं आहे? आतमध्ये. आतमध्ये म्हणजे आत म्हणजे मध्ये आणि मध्ये म्हणजे मग तुम्हाला आतमध्ये चालतं ना, आम्हाला चंद्रमा चालणार नाही का? धोत्राविन करतो का आम्ही? तू येड्या मारायच्या तावडीत सापडला त्याला आम्ही काय करू? तू स्ट्रॉंग टीमच्या हातात दे, तुला कळेल काय तर. चंद्रमा मास. महिला वर्ग असा एक महिन्यात दिवस येतो त्या दिवशी चंद्र उगवत नाही. अमावस्या. तिला अमावस्या का म्हणतात? कारण तिला अमावस्या म्हणतात. तिला अमावस का म्हणतात? म्हणजे नाही, मा म्हणजे चंद्र, वस म्हणजे दिवस. ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे अमावस. असा एक दिवस आहे त्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो. पौर्णिमा. पौर्ण म्हणजे पूर्ण, मा म्हणजे चंद्र. पूर्ण चंद्र उगवतो तिला म्हणतात पौर्णिमा. मला प्रत्येक तिथीचं शास्त्र माहिती आहे ऋग्वेदातलं. एका कीर्तनात एका पाकिटात मी इतकं ज्ञान देत नाही. माझ्या टर्म्स कंडिशन्स आहेत. ठरलेलं असतं माझं. हळूहळू ढाढे केतुलेने एक वेळे एका पाकिटात काय काय कडे. ही अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची, उरलेली अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची. लक्षात घ्या. त्याला जाणणार ना ही जी भूगोल आहे, जे ब्रह्मांड आहे, या सगळ्या सृष्टीचं वैभव त्याच्यामध्ये. बरं, या सगळ्या सृष्टीचं वैभव त्याच्यामध्ये स्थित आहे, अनुस्यूत आहे. आणि ओतीव सगळं, हे सगळं त्याने ओतीव जन्माला घातलंय. पुन्हा गरज नाही पडली. साचा असतो ना, साचा एकदा साचा तयार झाला की त्याच साच्यावर पुन्हा सगळं होतं. वेगळा साचा घ्यायची गरज आहे का? वेगळं ओतायची गरज आहे का? ठरलेलं गणित आहे. सृष्टी जन्माला आले तेव्हापासून तळपायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत देवाने परफेक्शनमध्ये जन्माला घातलंय तुम्हाला मला. कधी अपडेट करावं लागलं? शरीराला अपडेट करावं लागलं? असं कधी घडलं का? आत्ता हे जे तुम्ही आम्ही ना, आपण सगळे हे मॉडेल फक्त 31 मार्च 2026 पर्यंत चालते. 31 मार्च 2026 नंतर हे मॉडेल चालणार नाही. 1 एप्रिल 2026 नंतर जे नवीन पोरं जन्माला येतील ते अपडेट व्हर्जन राहतील. एक डोळा पुढे. नाही, हे ठरलेलं गणित आहे त्याचं. ओतीव सगळे. आणि त्याने जे सगळं ठरवलेलं ब्रह्मांड आहे ना, ओतीव म्हणजे फिक्स, म्हणजे त्याच्यामध्ये अपडेट करायची गरज नाही, करेक्शन करायची गरज पडत नाही. तो कॅरेक्टरने योग्य आहे, कारण तो जगाचा डायरेक्टर आहे. नॉट अ करेक्शन, परफेक्शन मीन्स गॉड. देव म्हणतो तुला वाटतं तसं नाही रे, मैं आदमी जरा अलग हो रे. असं देवाचं म्हणणं आहे. तुला वाटतं तसं नाही रे ते वेड्या. ही जी भूमिका आहे त्याला जाणायला तू काय मन घेऊन आला? तू काय बुद्धी घेऊन आला? मन बुद्धीकडे तेथे नाही. ज्ञानोबरांची ओवी काय? जे तर मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काय? त्याला मनाने बुद्धीने पाहिलं जात नाही. तू काय इंद्रिय घेऊन आलाय? मनाचं कामच नाही त्याला जाणण्याचं, बुद्धीचं कामच नाही त्याला समजण्याचं. बुद्धी तर इतकी प्रचंड. ऋग्वेदाने तर बुद्धीचं एवढं पीठ केलंय, चर्वण केलंय, पिष्टन केलंय. म्हणजे काय? बुद्धीचे प्रमुख प्रकार 3: तामस बुद्धी, राजस बुद्धी आणि सात्विक बुद्धी. तामस म्हणजे काय? माझं वाईट झालं तर चालेल पण समोरच्याचं वाईट झालं पाहिजे, हिला म्हणतात तामस बुद्धी. माझं चांगलं होण्यासाठी लोकांचं वाईट झालं तर चालेल, हिला म्हणतात राजस बुद्धी. माझंही चांगलं झालं पाहिजे आणि समाजाचंही चांगलं झालं पाहिजे, याला म्हणतात सात्विक बुद्धी. जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या. म्हणून गेलात ना कधी मंदिरात, देवाला प्रार्थना करा, देवा सगळ्यांचं भलं कर, फक्त सुरुवात माझ्यापासून कर. कारण ते मला समजल्याशिवाय मी ह्यांना कसं सांगेल. हिला म्हणतात सात्विक बुद्धी. त्या बुद्धीचा प्रकार आहे गीतेमध्ये 2 अध्यायात 42 श्लोक. व्यावसायिका बुद्धी
रेके कुर्नंदन बहुशाखा हेनंतश्च बुद्धय अव्यावसायिनाम. व्यावसायिक बुद्धी अव्यावसायिक बुद्धी. त्या बुद्धीच्या पुढे जो प्रकार असतो ना तिला म्हणतात मेधा. लहानपणी पोरावर संस्कार केला जातो तिला म्हणतात मेधा संस्कार. त्या मेधेला परिपक्वता येते ना तिला म्हणतात मती. मती वेगळी बुद्धी वेगळी बरं. तिला म्हणतात मती. तुम्हाला मला दिली ती बुद्धी आणि ज्ञानोबरांकडे तिचं नाव आहे मती. प्रसाद ज्ञान देवाला आला. तो प्रसाद श्रीमंत निवृत्तीनाथांकडून मला प्राप्त झाला. मग काय प्राप्त झालं तुम्हाला? तो जो प्रसाद प्राप्त झाला ज्या प्रसादाने मला सुख प्राप्त करून दिलं. आणि आता शेवट करतो. तो प्रसाद कोणता होता माझ्या जीवनात? ज्ञानोबराय सांगतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले ते तर माझे उरले पायिकपण. ओम नमोजी आद्या या पहिल्या अध्याच्या पहिल्या ओवीपासून तर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले या ओवीपर्यंत जे बोललो ना ते तुम्ही सुचवलं. सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. तुमची कृपा होती माझ्यावर निवृत्तीनाथ म्हणून हे सगळं झालं. मी एवढे जे बोललो ना ओम नमोजी आद्या धर्म कीर्तन सिद्धी गेले संपली ज्ञानेश्वरी. आता इथून पुढे जे बोलायचं ना माझे उरले पायिकपण. पायिक म्हणजे सेवक. मला आता तुम्हाला काहीतरी मागायचंय आणि आता पुढच्या ओवीत जे मागणार आहे ते मागणं आत्ता वडजे मळ्यात उभं आहे त्याचं नाव पसायदान. ते मागणं उभं आहे हे मागणं मला मागायचंय. पसायदान म्हणजे काय? पायसदान म्हणजे काय? काय दान? दान म्हणजे काय? जे स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. पुढचं वाक्य आहे का? जे स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. जे समाजाच्या कल्याणाकरता मागितल्या जातं त्याला पसायदान म्हणतात. माझ्याकरता मागेल ना ते मी दान आहे. समाजाकरता मागेल ना ते माझ्याकरता पसायदान आहे. मग काय मागणार आहे मी त्या पसायदानात? आता विश्वात्मके देव. आता वडजे मळात्मके देवे. आता म्हसरुडात्मके देवे. आता नाशिकात्मके देवे. नाही नाही आता विश्वात्मके देवे. हे जे मला मागायचं आहे ना याचं कारण विश्वाकर्ता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. वाक यज्ञ तो मूळ शब्द आहे वाक. वाक म्हणजे वाणी. त्याचं कठोरचं मृदू झालंय. कचा ग वाग्यज्ञ तोषावे. या वाणीच्या यज्ञात तुम्ही तोषा प्रसन्न व्हा ना. वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे ज्ञानोबराय म्हणजे काय? पसायदान म्हणजे काय सांगू का? नाशिकशी पसायदानाचा काय संबंध एका मिनिटात सांगतो. तुमचाच अधिकार होता हे उभं करायचा. त्याचं कारण असं आहे निवृत्तीनाथ हे निवृत्ती मार्गावरचे संत होते आणि निवृत्तीनाथ दादांच्या अंतःकरणात अनेक सिद्धांत होते पण दादा वाणीतून ते सिद्धांत प्रगट करत नव्हते. त्या निवृत्तीनाथांच्या कोरड्या सिद्धांतांना आपल्या वाणीचा ओलावा ज्यांनी प्रगट करून दिला ते ज्ञानोबरांचं पसायदान. द्यावे पसायदान. काय पाहिजे पसायदानात? जे खळांची व्यंकटी सांडो. खळ मरून जाऊ नये बरं. खळांची व्यंकटी सांडो. त्या खळांचा खळपणा गेला पाहिजे. त्यांचा दुर्जनपणा गेला पाहिजे. व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दुर्जनाचा दुर्जनपणा जावा आणि तो सज्जन व्हावा. मी नेहमी सांगतो एक वर्ग असा आहे साप दिसला की मारतो. दुसरा वर्ग असा आहे साप दिसला की पळून जातो आणि तिसरा वर्ग साप दिसला की पकडतो. नसता पकडत नाही. तो पकडलेल्या सापाचे दात पाडून घेतो आणि त्याचे विषारी दात पाडले की त्याला चांगल्या ठिकाणी वापरून घेतो. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्यासारख्या माझ्यासारख्या विषारी सापांना पकडतात. संसाराचे विषारी दात काढून घेतात आणि कथा कीर्तनात त्याचा वापर करून घेतात. सत्कर्मी रती वाढो व्यंकटी सांडो. त्याचा व्यंकटपणा गेला पाहिजे. सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे
मैत्र जीवांचे. प्राणी मात्रांमध्ये मैत्री झाली पाहिजे. ज्ञानोबरांचं मत आहे भोता परस्परे, प्राणी मात्रांमध्ये मैत्री झाली पाहिजे. म्हणून माळकरी जरा विचार करा. नसते माळकऱ्यांनी माळकऱ्याशी मैत्री करू नये, त्याने खाणाऱ्या पिणाऱ्यांशी भोता परस्परे. काय का जे प्राणी मात्रांना मारून खातात अशा भूता परस्परे जोडो, अशा भूता परस्परे पडो. नाही, ज्यांना सर्वागटी राम दिसतो त्या भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जगाच्या पाठीवर मैत्रीचा संदेश देणारा पहिला सिद्धांत ज्ञानोबरांचं पसायदान. ते सांगतोय तुम्हाला काय, दुरितांचे तिमिरे जाओ. जे दुरित आहे, जे पापी, दुरित नाम पाप, ज्या पापी लोकांचा पापाचा अंधार आहे तो अंधार जावा आणि पापाचा अंधार संपावा. विश्वस्व धर्म सूर्य पाहो. मला विचाराल आणि बोलू देत असाल तर पुढचं वाक्य बोलतो, दुरितांचे तिमिरे जावो म्हणजे पाकिस्तानची पापी बुद्धी जावो आणि वारकरी संप्रदायाचा विश्वस्व धर्म त्या पाकिस्तानमध्ये सुद्धा उगवो. विश्वस्व धर्म सूर्य पाहो. तुम्ही म्हणाल पाकिस्तानविषयी का बोलता, कारण हे विश्वाचे माझे घर हे फक्त माझे ज्ञानोबराय म्हणतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो. हा स्वधर्म, स्वधर्म निधनम श्रेय, परधर्म विगुण, परधर्म भयावह. दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. माझा वारकरी संप्रदायाचा पंथ व्यापकत्वाचा आहे आणि म्हणून माझा स्वधर्म विश्व पाहो. विश्वस्व धर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. जो जे मागेल ना त्याला ते प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे कीर्तन झालं ना, कीर्तनाला उशीर झाला ना, कीर्तन ऐकणाऱ्या लोकांनी म्हटलं ना, घरी जाताना जळकेकरचा ऍक्सिडेंट झाला पाहिजे. जो जे वांछील, कारण याने कीर्तन लांबवलं. जो जे वांछील तो ते लाहो. मी आता 7 दिवस कीर्तन ऐकतोय ना, तो माझा विरोधी आहे ना, त्याचं वाटोडो हो. जो वांछील, नाही. मग जो जे वांछील, जो जे इच्छा करेल ती पूर्ण करा. कोणाची? जया खडांची व्यंकटी सांडो. तो जे वांछील ते लाहो. जया सत्कर्मी रती वाढो. तो जे वांछील ते लाहो. जया दुरितांचे तिमिर जावो. तो जे वांछील ते लाहो. आणि ज्याने स्वधर्माचा सूर्य विश्वात प्रकाशित केला तो जे मागणी मागेल ना ती पूर्ण हो. प्राणीजात कशी होती? वर्षत सकड मंगळी. त्याची इच्छा कधी पूर्ण व्हावी? उन्हाळ्यात, पावसाळ्यात, रात्री, दिवसात, तारुण्यात, म्हातारपणी नाही. वर्षत सकड मंगळी. जसा पाऊस धारात सतत धार पडतो तसं त्याच्यावर मंगळाचा वर्षाव झाला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा. वर्षत सकड मंगळी. कोणावर झाला पाहिजे? ईश्वर निष्ठांची मांदियाडी. तुम्हाला कोरोना झालाय, तुम्ही 2 दिवसापेक्षा जास्त जगणार नाही, तुम्हाला नॉनव्हेज खावं लागेल. डॉक्टर साहेब मेलो तरी चालेल पण माडा काढणार नाही. अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाडी. तो जे वांछील तो ते लाव. वर्षत सकळ मंगळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाडी. अनवरत भूमंडळी. भेटतो तया भूता. असे ईश्वरनिष्ठ वारकरी वर्षभर भेटले नाही तर चालतील, पण या वारकरी मंडळाच्या माध्यमातून, या वडजे मड्याच्या माध्यमातून, या पांडुरंगाच्या मंदिराच्या माध्यमातून, या वारकऱ्यांचा पोरगा सोमनाथ वडजेच्या माध्यमातून हे वारकरी वर्षातून 8 दिवस भेटलेच पाहिजे. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. हे भेटलेच पाहिजे. मग यांच्यासोबत चला. कल्पतरूचे आरव. कल्पतरूचं वृक्ष आहे, कल्पतरूचं झाड आहे, पण त्या झाडामध्ये एक दोष आहे. कल्पतरू तुम्ही मागितलं ते देतो, पण ते घेण्याकरता त्या झाडाखाली तुम्हाला जावं लागेल. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा पसायदानाचा कल्पतरू तुमच्या वडजे मड्यात आलेला आहे. याला म्हणतात चालणारे कल्पतरू. चला, चालणारे कल्प. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी दगड आहे, पण दगड निर्जीव असतो. पण ज्ञानोबराय चिंतामणीचे चेतन म्हणजे सजीव चेतन आहेत. चिंतामणी, चेतना चिंतामणीचे गाव. बोलत तिचे अर्णव. अर्णव म्हणजे सी. अर्णव म्हणजे सी मीन्स समुद्र. हा, समुद्राचं पाणी कसं असतं? खारट. समुद्रामध्ये पाणी आहे पण त्याचं पाणी खारट आहे. माझ्या ज्ञानोबरांच्या पसायदानाच्या समुद्रात बोलती जे अर्णव. पियुष म्हणजे गोड. समुद्राचं खारट आहे पाणी आणि अमृतासारखी गोड आहे माझ्या ज्ञानोबरांची वाणी. असे ज्ञानोबराय बोलती जे अर्णव.
पियुषांचे चंद्रमेजा लांछन, त्या चंद्राला लांछन आहे, त्याला डाग आहे. ज्ञानोबरांचं जीवन आलांछन. मार्तंड जे तापहीन, सूर्य तापतो, लोक त्याच्या तापण्याने सावलीत बसतात. माझे ज्ञानोबर आहेत तापहीन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणून सगळे म्हणतात ज्ञानोबा माझा सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तीही लोकी. बस बस संपलं माझं बोलणं. किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी झाले पाहिजे. कोण? पूर्ण होवनी तीही लोकी. भजजो आधी पुरखी. ज्ञानोबरांची भाषा. पुढची ओवी डोळ्यातून पाणी येईल, धसवेल. अनेक ग्रंथोपजीवीये, ग्रंथो उपजीवीये. वैकुंठ असे मारुती बाबा गुरु 1942. चले जावचा उठाव. पुण्यामध्ये इंग्रजांच्या विरोधात जोग महाराज पथक नावाची दिंडी काढली. नेतृत्व करत होते मारुती बाबा गुरव. अटक झाली, जेलमध्ये टाकलं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस पाणीसुद्धा पिलं नाही. इंग्रज अधिकारी म्हटले पाणी का पित नाही? बाबा म्हटले ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय मी पाणीसुद्धा पित नाही. चौथ्या दिवशी त्या इंग्रज अधिकाऱ्याला दया आली. असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरांनी सद्बुद्धी दिली. त्याने ज्ञानेश्वरी मागवली, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि मग मारुती बाबा गुरुवांनी जेवण केलं, पाणी पिलं. या ओवीचा अर्थ असा आहे, अनेक ग्रंथोपजीवीये उपजीवीये. मी जोपर्यंत हे शरीर माझं जिवंत राहील ना, तर माझ्या शरीराचं जिवंतपणा, माझी उपजीविका हे खाऊन पिऊन नाही, तर ग्रंथाचं पारायण करून झाली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात ग्रंथोपजीवीये. त्या ग्रंथाच्या पारायणाशिवाय माझ्या तोंडात पाणी जाता कामा नये. मी ग्रंथावरच माझी उपजीविका केली पाहिजे. ग्रंथोपजीवीये. नंतर आमच्या लोकांना जड झालं ते. मग आम्हीच लोकांना समजून सांगितलं की ग्रंथाचं दर्शन घेताना खाली हात यायचं नाही, दक्षिणा घेऊन यायचं. आणि ती दक्षिणा आम्ही फॅमिलीला वापरायची. ग्रंथोपजीवीये. अनेक ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये. या सगळ्या लोकांचं ते वैशिष्ट्य मला प्राप्त होते. आणि पुढचा मुद्दा आहे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, द्या मला दान. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ऐका, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवा लाधला, सुखाचा पै झाला तेने सुखे, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानोबराय काय बोलतात? मी सुखी झालो. कशामुळे सुखी झालो? जे खळांचे व्यंकटी सांडू तुम्ही दिलं ना, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तया सत्कर्मी रती वाढो ना, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. दुरितांचे तिमीर गेले ना, येणे ज्ञानदेव सुखिया झाला. विश्वस्व धर्म सूर्य पाहो, येणे ज्ञानदेव सुखिया झाला. सगळा अन्वय जोडून घ्या. अनेक ग्रंथोपजीवीये, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. एक सांगू, ज्ञानोबराय सांगतात की पसायदान मी लिहिलं ना, पसायदान मी मागतोय ना दादा तुमच्याकडे, याने मी सुखी झालो. आज ज्ञानोबराय 750 वर्षानंतर ज्ञानोबराय या वडजे मड्यामध्ये हे जे पसायदान उभं राहिलं ना 55 बाय 60 फुटाचं, ज्ञानोबराय सोमनाथ वडजे सकट सगळ्यांना सांगताय, बाळा काळजी करू नको, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. वडजे मडेकर हे फक्त काय 7 दिवसाचं काम नाही, हे फक्त काय वर्ल्ड रेकॉर्ड व्हावं याच्यासाठी नाही, याच्यासाठी नाहीच आहे. तुम्ही सगळे 2 हस्तक आणि 3रं मस्तक लावून तुमच्या पाया पडाव्या एवढे पावन आहात. कारण ज्ञानोबरांना तुम्ही या पसायदानाने सुखी केलं. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. अजून बोलतो पुढे श्लेषात, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आणि हे सगळं पाहून कीर्तन करून येणे वरे ज्ञानदेव पण सुखिया झाला. असं आहे की सुखिया झाला. आणि म्हणून या भूमिकेतून सुखिया झाला. रोज कीर्तनकार येतात, रोज कीर्तनकार सांगत असतील केवढा कार्यक्रम होतो, एवढं व्यापक होतं. सोमनाथ वडजेची मेहनत आहे, सोमनाथ वडजेची मेहनत आहे. प्रत्येकाला आजार असतो, त्याचं एकट्याचंच नाव का, आम्ही का नाही? असं कोणाला आजार असेल तर काढून टाका, डोक्यातून काढून टाका. ज्यांचं वय 40-50च्या आत असतील त्यांनी मनाची धारणा करून घ्या. ते काही सोमनाथ वडजेचं नाव नाही घेत आहे. तो सोमनाथ वडजे माझ्या भावासारखा आहे ना, माझ्या मित्रासारखा आहे ना, माझ्या भावाचं वर्णन करत आहे, ते काही त्याचं वर्णन नाही करत आहे. ज्यांचं वय 60-65-70च्या पुढे असेल ना, त्यांनी म्हणा ते काही सोमनाथ वडजेचं नाव नाही घेत कीर्तनकार. आमचा पोरगा आहे तो सोमनाथ, 15 वर्षापासून एवढा पवित्रता टिकवतोय ना, आमच्या पोराचा तो सन्मान आहे, आमच्या भावाचा तो सन्मान आहे. सन्मानाला व्यापकता असली पाहिजे. ती घेतली ना तर इथं हार्टली आनंद वाटतो. त्या आनंदाचे आपण सगळेजण साक्षीदार. दोनही नादब्रह्मवादक सगळे
स्वराविष्कार प्राप्त गुरुबंधू मंडळी, आप्पापासून किरण महाराज, जनक महाराज, सगळेच आता हे काय विलासराव, सगळेच एकाचे मनोव्यापारे, चिंतमन महाराज, शरद महाराज, आमचे चेतन महाराज, आता किती जणांचे नावं घ्यायचे, सगळेच महाराज इथं मी सोडून. तर अशा सगळ्या महाराजांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. संपलेलं नाहीच आहे माझं, कारण मला कोणतरी सांगितलं रात्री 9:30 वाजले. त्यांना म्हटलं काळजी करू नका, मी तर 12 वाजवणाऱ्यापैकी आहे. तर तुझ्या भगिनी पूजाताई आहेत, सगळेच आता सगळे मंडळी आहेत. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा. चित्रपट पाहणं वाईट आहे, पिक्चर पाहणं वाईट आहे बरं का पाटील आप्पा, पिक्चर पाहणं वाईट आहे, पण एक पिक्चर पहा माझ्यासाठी. उद्या पहा धुरंधर, आणि एक पहा शतक चित्रपट पहा धुरंधर म्हणजे काय, 2 मे 1961, पटकन बोलतो, 2 मे 1961 अमेरिका, आपलं पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये खानानी नावाचं घराणं आहे. त्या खानानी घराण्यात 2 भाऊ जन्माला आले. एकाचं नाव जावेद खानानी, दुसऱ्याचं नाव अल्ताफ खानानी. 1983 त्यांनी कंपनी स्थापन केली. तिचं नाव होतं करन्सी एक्सचेंज कंपनी. युनोचं डॉलरमध्ये, डॉलरचं युनोमध्ये, युनो डॉलरचं रुपयामध्ये, रुपयाचं युनो डॉलरमध्ये रूपांतर करून देणारी कंपनी. प्रचंड पैसा झाला. 1990-92 नंतर 93 नंतर दाऊदने भारत सोडला. तो दुबईत राहायला गेला, पुढे तो इस्लामाबादला राहायला गेला, पुढे तो कराचीत राहायला आला. यांचा आणि त्यांचा परिचय झाला. कंपनी अपडेट केली, तिचं नाव पडलं हवाला रॅकेट. ज्यांनी पैसे पाठवले, ज्यांच्याकरता पैसे पाठवले, याच्या व्यतिरिक्त ऑन रेकॉर्ड ज्याचा हिशोब नसतो त्याला म्हणता हवाला रॅकेट. करोडो रुपये आले, अचानक पैसे आले की दुर्बुद्धी सुचते, आणि ती दुर्बुद्धी सुचली, आणि त्या दुर्बुद्धीवर त्यांनी 2001ला सौदी अरेबिया देशामध्ये शारजा नावाचं शहर आहे, तिथं मसाला विकणारे व्यापारी होते मोहम्मद बिन लादेन. त्या मोहम्मद बिन लादेनला 9 बायका होत्या. त्याच्या 9 नंबरच्या बायकोपासून 1965 साली त्याला 51 नंबरचा पोरगा झाला. त्याचं नाव होतं ओसामा बिन लादेन. प्रगती याला म्हणतात. ज्या दिवशी लादेन जन्माला आला ना, त्या दिवशी त्याच्या मोठ्या भावाचा नातू 3 वर्षाचा होता. तो नातू गलीत पेढे वाटायचा, पेढे घ्या, आम्हाला आजोबा झाले. तो लादेन यांचा त्याच्याशी तालिबानी संबंध आला. 2001 अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं. 2001 2004ला भारतात सत्ता बदलली. 2006ला ईशान्य भारताचा माणूस या देशाचा अर्थमंत्री झाला. त्यावेळचे केंद्रीय IAS ऑफिसर, केंद्रीय वित्त सचिव, त्यांचं नाव आहे अरविंद मायाराम. त्या अरविंद मायाराम यांनी इंग्लंडशी करार केला. रिलाडू कंपनीचं नाव आहे RELEDAU, रिलाडू. त्या रिलाडू कंपनीशी करार केला. आम्हाला 1500च्या नोटा छापायच्या, कागद तुम्ही द्या. कागद त्यांनी दिला, पण पॅटर्न रजिस्ट्रेशन झाला नाही. इंग्लंडने गद्दारी केली. तोच कागद या दोन्ही भावांना पाकिस्तानमध्ये दिला. पुढे 2007ला एक घटना घडली. टेक्निकल इश्यू आला. नोट छापायच्या त्या प्रिंटमध्ये असं भासून त्याच्या डुप्लिकेट प्रिंट या दोन्ही भावांना दिल्या. 2007 नंतर एकेका नंबरच्या 3 नोटा डुप्लिकेट चलनामध्ये आल्या. त्यानंतर 2008 केटरर्सचं काम करणारा 120 रुपये रोजाने पंक्तीत वाढायला जाणारा पोरगा मुंबई हादरवून गेला. नाव त्याचं कसाब. याच टीमचं काम. त्याच्या पुढे 2009ला ही घटना ध्यानात आली. नाव घेताना घाबरतच नाही, प्रणवदादा मुखर्जी. ते म्हटले अरे चुकीचं घडतंय, काहीतरी बदल करा, आणि बदल केला. त्या अर्थमंत्र्याचा राजीनामा घेतला. प्रणवजी मुखर्जी अर्थमंत्री झाले. त्यांनी ती कंपनी ब्लॅकलिस्टला टाकली. दुबई, कतार, नेपाळ मार्गे जो डुप्लिकेट पैसा येता होता थांबवला, छापे टाकले, आणि 40,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडे सेव्ह डुप्लिकेट पैसा. प्रणवदादा इमानदारीने काम करत होते. मला बोलू द्या, तुम्ही पण अनुभवलंय सगळ्यांनी. अजूनही भारताच्या राजकारणात इमानदारीने काम करणाऱ्यांची गरज नाही. सोमनाथा, अजूनही भारताच्या राजकारणामध्ये इमानदारीने काम करणाऱ्यांची गरज नाही. आणि म्हणून प्रणवदादांचा राजीनामा घेतला. त्यांना राष्ट्रपती पदाच्या नावाखाली प्रमोशन केलं. ते मागचं येडं पुन्हा अर्थमंत्री झालं. पुन्हा डुप्लिकेट पैसा सुरू. 2014 सरकार बदललं. 8 नोव्हेंबर 2016 संध्याकाळी 8 वाजता तुम्ही TV चालू केला, आणि तुमच्या टीव्हीवर बातमी आली की जळकेकर महाराज पण इथून पुढे 51,000 शिवाय कीर्तनाला जाणार नाही. मग पुन्हा संपादकाने माफी मागितली. माफ करा, खऱ्या वस्तूला एवढ्या किमती भेटत नाही. योग्य किंमत भेटण्याकरता मध्ये दलाल ठेवावे लागतात. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. हो, आणि मग ज्यांच्या आता ठीक आहे. नोटबंदीचं यश भारतात नाही, बरं भारतात नाही. 8 वाजता 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता नोटबंदी झाली. 9 वाजता दारू प्यायला बसला जावेद खानानी कराचीमध्ये. दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत दारू प्यायला तर्र झाला. बेडरूममध्ये गेला, बेडरूमची कडी लावली, नायलॉनची दोरी घेतली, फॅनमध्ये अडकवली, चिठ्ठी लिहितो, भारताने माझं आयुष्य बर्बाद केलं, मी डुप्लिकेट नोटांचा बादशाह होतो, मला कोणीच संपवू शकत नव्हतं. 2007 ते 2014 बाप होतो मी या पश्चात्रातला.
आणि गडफास घेतो आणि मरतो. नोटबंदी भारतात झाली, 10 तासानंतर आत्महत्या पाकिस्तानमध्ये झाली. नोटबंदीचं पहिलं यश घडलं का, थांबलं का? नाही. 2019 त्याचा भाऊ अल्ताफ खानाने उचलला. अमेरिकेने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवताना तूच मदत केली. 2019 पासून सडतोय तो अमेरिकेच्या जेलमध्ये, नॉन बेलेबल, बेलच नाही. 2022 अरविंद मायाराम केंद्रीय वित्त सचिव, प्रशासकीय अधिकारी ना, तुझं काम होतं पॅटर्न रजिस्ट्रेशन करायचा. 10-12 हजार कोटीची बेहिशोबी मालमत्ता असतील आणि तो सडतोय अमेरिकेच्या जेलमध्ये. आता राहिले त्या टायमाचे अर्थमंत्री, त्यांना जेव्हा अटक होईल हे सांगायला मी पुन्हा येईल. तर ही भूमिका आहे. या भूमिकेत देश, मी जन्माला आलो ना, माझ्या तोंडात दात नव्हता, मला आईच्या स्तनातून देवाने प्यायला दूध दिलं. आज माझ्या तोंडात दात आहे, मला या जमिनीच्या स्तनातून खायला धान्य दिलं. मी गद्दार असेल, बेमान असेल, चुकीचा असेलच, पण मी 2 ठिकाणी चुकणार नाही. संकल्प करायचा आहे तुम्हाला, जिने जन्म दिला ती माता आणि जिच्या कुशीत वाढतोय ती माती, तिच्याशी मी बेमानी करणारच नाही. म्हणून सगळ्यांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या सर्व शुभेच्छा. शेवटची सूचना होईल, तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू? गाव तुमचंच आहे. पुन्हा अजून तुम्ही म्हणाल पाटील आप्पा पुन्हा माझ्यावर सगळे सुटून जाणार तुम्ही, की जळगाववाले त्रास देतात. तसं तुमच्या डोक्यात येता कामा नये. आम्ही तुमच्या हितासाठीच आहोत. तुमने पुकारा हम चले आए, असा आमचा भाव आहे. आमच्या मनात काही तसं काही नसतं. आणि म्हणून सुरुवात जळगावची होती, शेवट जळगावकडे व्हावा असाच हेतू होता, बाकी काही नाही. सगळ्यांना सर्व पद्धतीच्या सर्व शुभेच्छा. विठोबा रखुमाये चला, हरी जय जय ठोबा रखुमाये, चला लवकर. ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाये, खाली बसा. उठले डायरेक्ट उठले तर उठू नका तुम्हाला देवाचा काय भरोसा, डायरेक्ट उठले तर घे लवकर. खाली बसा. किती त्याचा विठोबा रखुमाई, उठू नका, कोणी उठू नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. शेवटच्या सूचना तोपर्यंत कोणी उठायचं नाही. असे उठून तिकडे जेवायला बसले आणि ऍसिडिटीने तब्येत वेगळी ते मी जबाबदार नाही. मै बोला भगवान बोला, माझ्या जेबेखाली काढा ठिपकाय. आणि माझा स्वभाव किती उद्धट तुमच्या ध्यानात आला असेल. इथं कोणी उठला ना, मी बाकीच्या ठिकाणी बदनामी करेन तुमची. एवढं नाव सप्ताचं आहे. कोणी अशी जागा सोडायची नाही अजिबात. शूटिंगवाले कुठे जाऊ, यूट्यूबला टाकू नको कीर्तन कसं लागो पण. हा म्हणून ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज. विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोलिले लकुरे बेरी वाकुरे उत्तरे, हे नाही उच्चारिला भिकार म्यापुरा.
बसा महाराज. बसा सगळे बसा. बरं कुठले दबा ते नैनेची आगळे पहावे आपण. या ज्ञानोबाच्या अभंगुरुजांच्या मुखातून अत्यंत गोड असं चिंतन आपल्याला ऐकायला मिळालं. ते हरिभक्तपरायण परमपूज्य महाराष्ट्रामध्ये प्रख्यात तरुण कीर्तनकार म्हणून ज्यांची विद्वान कीर्तनकार तरुण कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे हरिभक्तपरायण परमपूज्य ज्ञानेश्वर पाटील दळगेकर बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आमच्या या कार्यकर्ते मंडळीच्या आग्रहास्तव महाराज आमच्या कार्यकर्तीच्या मंडळीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमनाथ भाऊने विनंती केली. महाराजांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन सुंदर असं गोड चिंतन आपल्याला ऐकवलं. त्याबद्दल सर्व आपल्या भाविकांच्या वतीने महाराजांचे अभिनंदन, महाराजांचे ऋण व्यक्त करतो. तसेच आजचे जे काही अन्नदाते आहेत याच्यावर काय नाव पुंजारामजी मोरे, आजचे जे अन्नदाते पुंजारामजी मोरे यांचा एक छोटासा सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. ताई सांगून द्या उद्या सकाळी 10 ते 12 बरं गिरणाऱ्याला कीर्तन माझं. उद्या सकाळी गिरणाऱ्याला महाराजांचं 10 ते 12 कीर्तन आहे. त्याही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती. पुंजारामजी मोरे यांचा सत्कार आपल्या नगरसेविका दीपालीताई गीते यांच्या हस्ते होत आहे. आज या कार्यक्रमाकरता बरीच बाहेर गावून ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. पांडुरंग पाटील गडकरी आहेत, आढाव आप्पा आहेत, दीपालीताई या ठिकाणी आज हजर आहेत. असे बरीच काही मंडळी असतील त्यांचे सर्व आमच्या कमिटीच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो. उद्याचे कीर्तन हरिभक्तपरायण परमपूज्य आचार्य अमृत महाराज जोशी यांचे कीर्तन होईल. सर्वांनी